नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इयत्ता दुसरी धडा तिसरा साबणाचे बुडबुडे या धड्यावर आपण चर्चा करणार आहोत। तर आपल्या चित्रामध्ये एक मुलगा एक मुलगी दिसत आहे, मागे एक बगीचा आहे आणि घर दिसत आहे। तर चालू करूया। आर्या आणि विवान। आर्या आणि विवान दोघे एकमेकांच्या शेजारी राहत होते। एके दिवशी आर्या म्हणाली, विवान, आज आपण बुडबुडे तयार करूया का? विवान घरातून शिल्लक राहिलेल्या साबणाचे तुकडे घेऊन अंगणात आला। त्याने पाण्याच्या बादलीत साबणाचे तुकडे टाकले। साबणाचे पाणी तयार झाले। सूर्यप्रकाशामुळे पाणी चमकू लागले। आर्या आणि विवान दोघे एकमेकांच्या शेजारी राहत होते। एक दिवशी आर्या विवानच्या घरी गेली आणि त्याला म्हणाली की आज आपण पाण्याचे बुडबुडे तयार करूया। मग विवानने काय केलं की तो घरी गेला। त्याच्या घरात शिल्लक राहिलेलं साबण होतं, ते घेऊन तो अंगणात आला। त्याने पाण्याची एक बादली होती, त्यात साबणाचे तुकडे टाकले। त्यामुळे काय झालं, ते पाणी साबणाचं तयार झालं। सूर्यप्रकाशामुळे ते पाणी आणखी चमकू लागलं। मग विवानने हलकी फुंकर मारून बुडबुडे हवेत उडवले। हवेत रंगीबेरंगी बुडबुडे तरंगू लागले। आर्या आनंदाने उड्या मारत म्हणाली, अरे च्या, हे तर इंद्रधनुष्याच्या रंगाचे बुडबुडे आहेत। तिने एक बुडबुडा बोटाने हलकेच फोडला। हे पाहून दोघे खूप हसले। मग विवानने पुढे काय केलं की त्या बुडबुड्यामध्ये हवेने फुंकर मारली। त्याच्यामुळे रंगीबेरंगी बुडबुडे हवेत तरंगू लागले। मग ते पाहून आर्या आनंदाने उड्या मारू लागली। अरे च्या, हे तर इंद्रधनुष्याचे रंगीत बुडबुडे। इंद्रधनुष्य म्हणजे आपला रेनबो, त्याच्यामध्ये सात रंग असतात। मग तिने काय केलं की आपल्या बोटाने एक बुडबुडा हलकाच फोडला आणि ते दोघे खूप हसले। मग पुढे विवान म्हणाला, बघ, हा मोठा बुडबुडा मी तयार केला। आर्याने तो पकडायला हात पुढे केला, पण तो हवेत उडून गेला। ती म्हणाली, अरे वा, हा तर माझ्याशीच खेळतो आहे। दोघांनी मिळून 100हून जास्त बुडबुडे तयार केले, काही छोटे, काही मोठे, काही चमचमणारे। कधी बुडबुडा आर्याच्या नाकावर बसायचा तर कधी विवानच्या केसांवर फुटायचा। मग विवान म्हणाला आर्याला, बघ, हा मोठा बुडबुडा मी तयार केला। आर्याने तो पकडायला हात पुढे केला, पण तो हवेत उडून गेला। ती म्हणाली, अरे वा, हा तर माझ्याशी खेळतो आहे। दोघांनी मिळून 100हून जास्त बुडबुडे तयार केले, काही छोटे, काही मोठे, काही चमचमणारे। कधी बुडबुडा आर्याच्या नाकावर बसायचा तर कधी विवानच्या केसांवर फुटायचा। दोघेही खूप मजेत हसत होते। शेवटी आर्या म्हणाली, विवान, आजचा खेळ सर्वात मस्त। विवानही हसून म्हणाला, हो, उद्या पुन्हा नवीन खेळ खेळूया। संपूर्ण अंगण रंगीबेरंगी बुडबुड्यांनी भरले होते। दोघांच्या चेहऱ्यावर फक्त आनंदीच आनंद होता। मग दोघे मजेत खूप हसत होते, खेळत होते। शेवटी आर्या म्हणाला की आजचा खेळ सर्वात मस्त। विवानने हसून म्हणाला की आपण उद्या नवीन खेळ खेळूया। संपूर्ण अंगण रंगीबेरंगी बुडबुड्यांनी भरलेले होते। या दोघांच्या चेहऱ्यावर फक्त आनंदीच आनंद होता। अशा प्रकारे हा आपला धडा संपलेला आहे। याच्यामध्ये आता नवीन शब्द आले ते पाहूया। फुंकर, तोंडातून हळुवारपणे हवा सोडणे। फुंकर म्हणजे तोंडातून हळुवार हवा सोडणे। वातावरण, पृथ्वीच्या सभोवतालचे हवेचे आवरण। पृथ्वी, आपण ज्या जमिनीवर राहतो त्याला आपण पृथ्वी बोलतो। तिच्या सभोवताले जे हवेचे आवरण आहे त्याला आपण बोलतो वातावरण। आता याच्यामध्ये प्रश्न उत्तर आहेत। सूर्यप्रकाशामुळे काय चमकू लागले? तर सूर्यप्रकाशामुळे बुडबुडे चमकू लागले। बुडबुडा कोणाच्या नाकावर बसला? तर बुडबुडा आर्याच्या नाकावर बसला। आर्य, योग्य शब्दाला गोल करा। प्रश्न दुसरा अ, आर्याने विवानने साबणाचे पाणी तयार केले। साबणाचे पाणी कोणी तयार केले? विवानने। सूर्यप्रकाशामध्ये काच पाणी चमकत होते तर पाणी चमकत होते। तिसरा आहे, अंगण रंगीबेरंगी बुडबुड्यांनी फुलांनी भरले होते तर बुडबुडांनी भरलेले होते। विचार करा आणि सांगा। प्रश्न पहिला, तुला बुडबुडे करायचे असेल तर तू कसे काय करशील? तर एक पाण्याची बादली घेऊ, त्याच्यामध्ये साबणाचे किंवा साबणाची पावडर असलेली बादली, त्यामध्ये पाणी आपण मिक्स करू, ते हळू हाताने, आणि नंतर ते आपण त्याचे पाण्याने बुडबुडे तयार करू। प्रश्न दुसरा, साबणाचे फुगे तयार करण्यासाठी कोणकोणते साहित्य घेशील ते सांगा। साबणाचे फुगे बनवण्यासाठी पाणी, साबण आणि
फुंकर मारण्यासाठी एक नळी, हे आपण आणि फुगे हे आपण साहित्य घेऊ. आता चित्रे बघा आणि शब्द वाचून समजून घ्या. पहिला चित्र आहे अननस, याला बोलतात पायनॅपल, अननस. दुसरा आहे आवळा. तिसरा आहे इमारत. चौथा आहे इडलिंबू. वर्णानुक्रमे शब्द अननस, आवळा, इमारत, इडलिंबू हे 4 शब्द आहेत. आता कृतीतून शिकूया. हे तुम्हाला करायचं आहे घरी. साबणाचे बुडबुडे तयार करा व तुमचे अनुभव सांगा. तुम्हाला बुडबुडे तयार करायचे आणि तुम्हाला काय अनुभव आला ते आपल्याला लिहून आणायचं आहे. प्रश्न दुसरा, खाली दिलेले आकार बघून त्यासारखे ओल्या मातीचे आकार तयार करा, त्यावर तुमचे नाव लिहा. तर प्रथम आहे चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, आयत, षटकोन. हे आपल्याला मातीच्या आकाराचं बनवायचं आहे आणि त्यावर तुमचं नाव लिहायचं आहे. अशा प्रकारे साबणाचे बुडबुडे हा धडा आपला शिकून संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.